खेड तालुक्यात एक मोठी दुर्दैवी घटना घडली आहे। रात्रीच्या अंधारात अचानक दरड कोसळली आणि अख्खं घर दरडीखाली दबलं गेलं। मुसळधार पाऊस, रात्रीचा अंधार, शेजाऱ्याने अंदाज आला नाही। आवाजाच्या दिशेने लोकांनी शोध घेतला असता घर कोसळल्याचे दिसले आणि प्रचंड आरडाओरड सुरू झाली। इतका मोठा मातीचा ढिगारा काढणार तरी कसा? तरी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। त्यातून एकाला बाहेर काढले, पण दोन मात्र आतच मातीखाली दबले गेले। संपूर्ण रात्र या दोघांचा शोध कार्य घेताना गावाने रात्र जागून काढली। या दुर्दैवी घटनेने शेलारवाडीत सन्नाटा पसरला। मुसळधार पावसाने मोठा घात केल्याची भावना दहिवली शेलारवाडीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली। लोक अवाक होऊन ही घटना पाहून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते। दहिवली शेलारवाडी येथे अतिवृष्टीमुळे रात्री 9:15च्या दरम्यान भूस्खलन घर कोसळले। या घरामध्ये एकूण 3 जण अडकले होते। त्यापैकी कल्पना शेलार व 75 यांना ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप घराचे लाकडी बार कापून बाहेर काढण्यात आले। तर शांताराम बाळा शेलार वय 45 व सतीश शेलार वय 35 हे घराच्या खाली अडकून मयत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। पावसाचा जोर असल्याने अजूनही काही घर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। घटनास्थळी खेड तहसीलदार व प्रांत वैशाली मोरे दाखल झाले। खेड पोलिसांची टीमसुद्धा दाखल झाली। पंचायत समिती सदस्य सुनीता कासार व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे ही घटनास्थळी दाखल झाले। वाचलेल्या कल्पना शेलार यांना तातडीने रुग्णवाहिकेतून तळे PSCमध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू झाले। दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मुंबईतील कामकाज बाजूला ठेवून आज सकाळीच दहिवली गावाला भेट दिली व दुर्घटनाग्रस्त घराची पाहणी करून नातेवाईकांचे सांत्वन केले व तातडीच्या मदतीचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।